स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला फिजिक्स ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण स्टार्ट करतोय न्यू चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट. Physics is quantitative science where we measure various physical quantities during the experiment. फिजिक्स मध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट, लॉज, थेरीज करत असतो. पण ते करत असताना आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मेजर कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, फोर्स, करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स अँड सो ऑन. मग यामध्ये मेजरमेंट करतो म्हणजे काय करतो? द कंपॅरिझन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी विथ इट्स स्टँडर्ड युनिट इज कॉल्ड मेजरमेंट. तर आपण त्या ज्या क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी एका युनिट मध्ये त्या आपण मेजर करत असतो. मग युनिट म्हणजे काय असणार आहे? तर द रेफरन्स स्टँडर्ड इन टर्म ऑफ विच गिवन क्वांटिटी कॅन बी मेजर. तर युनिट म्हणजे एक रेफरन्स स्टँडर्ड असणार आहे. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लेंथ आपण मीटर मध्ये मोजतो. मास जे आहे ते आपण किलोग्राम मध्ये मोजतो. टाइम जे आहे ते आपण सेकंद मध्ये मोजतो आणि व्हॉल्यूम जे आहे ते आपण मीटर क्यूब मध्ये मोजतो. तर मीटर हे जे आहे हे असणार आहे युनिट, किलोग्राम, सेकंद, मीटर क्यूब हे असणार आहे युनिट त्या फिजिकल क्वांटिटीचे. मग चांगलं युनिट म्हणजे नेमकं काय असणार आहे? तर हे जे आहे मीटर आहे तर त्याला आपण गुड युनिट्स म्हणू शकतो. तर का म्हणू शकतो? तर इट मस्ट नॉट चेंज विथ टाइम, प्लेस अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशन नंतर टाइम, प्लेस याचा त्याच्यावरती इफेक्ट होणार नाहीये. नंतर इट मस्ट बी इझिली अवेलेबल अँड रिप्रोड्युसिबल. जे काय युनिट आपण यूज करणार आहे ते सगळ्यांकडे अवेलेबल झालं पाहिजे आणि रिप्रोड्युसिबल असलं पाहिजे. तर ते काय असणार आहे? गुड युनिट्स असणार आहे. नंतर इट मस्ट बी कंपॅरेबल टू दी मॅग्निट्यूड अँड मेजर फिजिकल क्वांटिटी. आपण जी फिजिकल क्वांटिटी मोजणार आहे त्यासाठी जे युनिट वापरणार आहे ते कंपॅरेबल असलं पाहिजे. जर आपण रस्त्याची लांबी मोजत असेल तर आपण किलोमीटर हे युनिट वापरणार आहे, तिथे आपण सेंटीमीटर वापरणार नाहीये. तर त्या कंडिशनला किलोमीटर हे युनिट कसं असणार आहे? गुड युनिट असणार आहे. म्हणजे आपण कोणती फिजिकल क्वांटिटी मेजर करतोय त्याला ते कसं असलं पाहिजे? कंपॅरेबल असलं पाहिजे. इट मस्ट बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल. जे काय आपण युनिट वापरणार आहे ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. म्हणजे सर्व जगाने त्याला मान्यता दिलेली असली पाहिजे. तरच ते काय असणार आहे? गुड युनिट असणार आहे. मग यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम बघणार आहे. पूर्वीच्या काळी ज्या काही सिस्टीम यूज केल्या जायच्या त्याच्यामधल्या 3 महत्वाच्या सिस्टीम आपण बघणार आहे. FPS पहिली जी असणार आहे ती असणार आहे FPS. FPS मीन्स फूट, लेंथ जी आहे ती फूट मध्ये, मास जे आहे ते पाऊंड मध्ये आणि टाइम जो आहे तो सेकंद मध्ये आपण मेजर करणार आहे. नंतर CGS, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम आणि S फॉर सेकंड. आणि तिसरी आहे MKS, मीटर, किलोग्राम, सेकंद. ह्या ज्या 3 सिस्टीम आपण जुन्या काळी यूज करायचे त्याच्यामध्ये FPS म्हणजे असणार आहे ते असणार आहे ब्रिटिश इम्पेरियल सिस्टीम. आणि मग याच्यामधलं आपण लिंकिंग बघणार आहे, कंपॅरिझन बघणार आहे की जर आपण 1 फीट घेतला, 1 फीट इज इक्वल टू 13.4
48 सेंटीमीटर. नंतर आणि 1 पाऊंड घेतलं. आता बघा FPS मध्ये जे काय आपण मास मोजणार आहे ते पाऊंड मध्ये मोजणार आहे. तर 1 पाऊंड इज इक्वल टू 453.6 ग्रॅम. तसंच आपण मीटर मध्ये मोजू शकतो. 1 फीट इज इक्वल टू 0.3048 मीटर. आणि पाऊंड मध्ये झालं, पाऊंड मध्ये 1 पाऊंड इज इक्वल टू 0.4536 किलोग्रॅम. तसंच CGS सिस्टीम जी आहे ही फ्रेंच मेट्रिक सिस्टीम असणार आहे. आणि मग यामध्ये लेंथ जे आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन बघितलं तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.0328 फीट. आणि 1 ग्रॅम जे काही आपण मास जे आहे ते ग्राम मध्ये मोजणार आहे. 1 ग्रॅम इज इक्वल टू 0.0022 पाऊंड. आणि सेंटीमीटर आणि मीटर मधलं जर कंपॅरिझन बघितलं तर 1 सेंटीमीटर कन्वर्जन बघितलं तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 मीटर. आणि 1 ग्रॅम इज इक्वल टू 0.001 किलोग्रॅम. तसंच MKS सिस्टीम त्याला आपण म्हणणार आहे मेट्रिक सिस्टीम. आणि ही जे मेट्रिक सिस्टीम मध्ये आहे ते कंपॅरिझन किंवा कन्वर्जन 1 मीटर इज इक्वल टू 3.28 फूट. आणि 1 kg इज इक्वल टू 2.2 पाऊंड. आणि 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आणि 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. तर यामध्ये जी काही सिस्टीम असणार आहे ज्या सिस्टीम होत्या आपण बघितल्या FPS, CGS, MKS. आता त्यामध्ये बरेचसे युनिट बाकीचे फिजिकल क्वांटिटी इन्क्लूड नव्हत्या. आणि सर्व सायंटिस्ट जे आहे त्या सायंटिस्टने एकत्र येऊन असं ठरवलं की सर्व जगामध्ये एकच युनिट सिस्टीम असली पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी बाकीच्या ज्यामध्ये फिजिकल क्वांटिटी नव्हत्या त्या सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. मग in 1971 the 14th International General Conference on Weight and Measurement recommended the use of the International System of Unit. This international system of unit is called SI unit. As the unit use metric system, conversion within this system is very simple and convenient. आणि मग त्यांनी जे काही कॉन्फरन्स मध्ये ज्या सिस्टीम नवीन सिस्टीम बनवली त्याला त्यांनी नाव दिलं इंटरनॅशनल सिस्टीम SI. आणि मग त्यामध्ये फंडामेंटल युनिट्स होते, 7 फंडामेंटल युनिट्स होते, 2 सप्लिमेंटरी युनिट्स होते. आणि बाकीचे जे काही सर्व फिजिकल क्वांटिटी राहिलेल्या होत्या त्याला म्हणलं डिराइव्हड युनिट्स. मग यामध्ये या सर्वांची मिळून त्यांनी काय केली होती एक SI सिस्टीम बनवली होती. आणि ती आता युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल आहे. पण त्यामध्ये पहिली जे असणार आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. तर फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स म्हणजे काय असणार आहे तर फंडामेंटल क्वांटिटी अ फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantities for their measurement are known as fundamental quantity. And the units used to measure fundamental quantity are called fundamental units. ते जे असणार आहे 7 फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे. ह्या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे त्याच्यामध्ये पहिली जी असणार आहे लेंथ असणार आहे. तिचं SI युनिट जे आहे ते असणार आहे मीटर. आणि तिचा सिम्बॉल जो आहे तो आपण स्मॉल m ने दाखवणार आहे. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे मास. ती आपण त्याचा SI युनिट जे असणार आहे ते असणार आहे किलोग्राम. आणि सिम्बॉल जो असणार आहे तो kg असणार आहे. नंतर थर्ड फंडामेंटल क्वांटिटी जी असणार आहे ती असणार आहे टाइम. तिचं युनिट्स असणार आहे सेकंड. आणि सिम्बॉल असणार आहे स्मॉल s.
नंतर 4 जी फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे ती असणार आहे टेम्परेचर. SI युनिट असणार त्याचं केल्व्हिन आणि जे काही सिंबल असणार आहे कॅपिटल के. नंतर जे काही 5th फंडामेंटल क्वांटिटी आहे ती असणार आहे इलेक्ट्रिक करंट. त्याचं SI युनिट असणार आहे एम्पियर आणि त्याचा सिंबल असणार आहे कॅपिटल ए. तर 6 जे असणार आहे ते असणार आहे लुमिनस इंटेन्सिटी आणि त्याचं SI युनिट असणार आहे कॅन्डेला आणि सिंबल जो असणार आहे स्मॉल cd. आणि लास्ट जे असणार आहे ते असणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ही जास्त करून केमिस्ट्रीमध्ये यूज होते. त्याचा SI युनिट असणार आहे मोल आणि सिंबल जो असणार आहे तो MOL असणार आहे. ते ई जास्त झालंय. ठीक. नंतर ज्या सप्लिमेंटरी युनिट्स होते, beside these 7 fundamental or basic unit there are 2 more units is called supplementary unit. ते सप्लिमेंटरी युनिट क्वांटिटी जे आहे त्या कोणत्या असणार आहे तर प्लेन अँगल आणि दुसरा असणार आहे सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल जो आहे तो आपण रॅडियन मध्ये मोजणार आहे. रॅडियनचा असणार आहे SI युनिट आणि त्याचा सिंबल जो असणार आहे तो असणार आहे थीटा किंवा डी थीटा. आणि सेकंड सप्लिमेंटरी युनिट असणार आहे सॉलिड अँगल. त्याचं युनिट असणार आहे SI युनिट ते असणार आहे स्टेरेडियन आणि सिंबल जो असणार आहे तो ओमेगा किंवा डी ओमेगा असणार आहे. यामध्ये आता ह्या ज्या क्वांटिटी आहे ह्या 2 क्वांटिटी असणार आहे ह्या असणार आहे डायमेन्शनलेस क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी असणार आहे. तर डायमेन्शन वगैरे ते आपण नंतर पुढे बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिले प्लेन अँगल. प्लेन अँगल जो असणार आहे तो प्लेन अँगल म्हणजे दोन काय असणार आहे प्लेन घेतले आपण किंवा दोन आपण साइड घेतल्या तर त्यांच्यामधला जो अँगल असणार आहे तो आपण म्हणणार आहे प्लेन अँगल. यामध्ये प्लेन अँगल साठी फॉर्म्युला जो आहे तो असणार आहे डी थीटा इज इक्वल टू ds अपॉन आर. तर ds म्हणजे काय असणार आहे तर आर्क लेंथ असणार आहे. ही जी आहे ही जी असणार आहे ही तुमची असणार आहे आर्क लेंथ. तर आर्क लेंथ अपॉन रेडियस म्हणजे तुमचं असणार आहे प्लेन अँगल. यामध्ये समजा आपण s इज इक्वल टू आर घेतला. हा जो s आहे म्हणजे आर्क लेंथ इज इक्वल टू आर घेतला आणि ह्या फॉर्म्युला पुट केला तर आपल्याला काय मिळेल बघा. तर थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर आणि एस जो आहे तो आपण आर ने रिप्लेस केला. तर आर अपॉन आर काय असणार आहे 1 असणार आहे आणि मग तो जो अँगल येणार आहे तो असणार आहे 1 रॅडियन. म्हणजे हा जो अँगल आहे हा जर आपण आर इतकाच घेतला आर्क लेंथ तर जेवढं काही अँगल असणार आहे तो असणार आहे 1 रॅडियन. आपण आपण जे काही अँगल आहे ते अँगल मोजताना आपण डिग्री यूज करतो. पण आता SI युनिट मध्ये आपण तो जो अँगल आहे तो रॅडियन मध्ये मोजणार आहे. रॅडियन आणि डिग्री याच्यामधलं रिलेशन सुद्धा तुम्हाला माहित आहे मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं झालेलं आहे. नंतर आपण टोटल जो अँगल घेतला तर हा टोटल अँगल किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. पण रॅडियन मध्ये घेतला तर रॅडियन मध्ये किती असणार आहे बघा. इफ s इज इक्वल टू 2 पाय r म्हणजे हा जो आर्क लेंथ आहे टोटल घेतली आपण तर ती असणार आहे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ऑफ रेडियस r. तर r रेडियस असलेल्या सर्कलचा जो सर्कम्फरन्स असणार आहे तो असणार आहे 2 पाय r आणि मग h च्या ऐवजी जर आपण 2 पाय r जर पुट केला तर आपल्याला काय मिळणार आहे थीटा इज इक्वल टू s अपॉन r आणि h च्या ऐवजी आपण पुट केलेला आहे 2 पाय r. r गेट कॅन्सल आणि इज इक्वल टू काय असणार आहे थीटा इज इक्वल टू 2 पाय रॅडियन. म्हणजे आपण टोटल जर अँगल घेतला तर तो असणार आहे 360 डिग्री आणि 360 डिग्री म्हणजे तो काय असणार आहे तुमचा 2 पाय रॅडियन. तर यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे बघा सॉलिड अँगल.
तर आपण हे जे असणार आहे हे असणार आहे 2 डायमेन्शनल मध्ये. प्लेन अँगल जो असणार आहे तो असणार आहे 2 डायमेन्शनल मध्ये आणि सॉलिड अँगल जो असणार आहे तो असणार आहे 3 डायमेन्शनल मध्ये. या 3 डायमेन्शनल मध्ये जो काही सॉलिड अँगल असणार आहे तर त्यासाठी फॉर्म्युला जो असणार आहे डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन आर स्क्वेअर. डी ए म्हणजे एरिया, इथे काय घेणार आपण एरिया घेणार आहे आणि हा जो एरिया आहे तर याच्या एरियाने जो काही अँगल तयार केला असणार आहे, हा जो अँगल असणार आहे हा अँगल हा असणार तुमचा सॉलिड अँगल असणार आहे. आणि मग यामध्ये सुद्धा आपण कंडिशन घेऊ शकतो की 1 स्टेट रेडियन म्हणजे काय असणार ते आपल्याला बघायचे. जर आपण हा जो एरिया आहे हा एरिया आर स्क्वेअर इतका असेल, इफ ए इज इक्वल टू आर स्क्वेअर, देन ए च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे आर स्क्वेअर करायचं आहे आणि आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल, देन दिस अँगल इज 1 स्टेट रेडियन. म्हणजे जेव्हा हा एरिया जो आहे तो आर स्क्वेअर इतका असेल त्यावेळेस त्यांनी जो अँगल केला असणार आहे तो अँगल किती असणार आहे 1 रेडियन असणार आहे. आणि मग टोटल स्क्वेअरचा जर आपण काय घेतलं एरिया घेतला मग त्यासाठी जो काही अँगल येणार आहे सॉलिड अँगल येणार आहे तो किती ते आपण बघूया. तर बघा इफ ए इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, स्क्वेअरचं जर आपण काय घेतलं टोटल एरिया घेतला तर तो एरिया असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर आणि मग त्यावेळेस अँगल किती येणार आहे तर ओमेगा इज इक्वल टू ए अपॉन आर स्क्वेअर आणि ए च्या ऐवजी पुट करणार आहे आपण 4 पाय आर स्क्वेअर गेट कॅन्सल आणि तो टोटल अँगल जो आहे तो असणार आहे 4 पाय स्टे रेडियन. पुढे एस आय युनिट त्यामधले थर्ड जो असणार आहे डेराइव्ड क्वांटिटीज. Derived quantities and units, a physical quantity which depend on two or more fundamental unit quantities for their measurements are known as derived quantities. आणि derived units म्हणजे काय असणार आहे the units used to measure derived quantities are called derived units. मग 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी सोडून जेवढे काही फिजिकल क्वांटिटी असणार आहे त्या सर्व डेराइव्ड क्वांटिटीज असणार आहे. मग यामध्ये या ज्या फिजिकल क्वांटिटी असणार आहे ती त्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड असणार आहे. यामध्ये आपण पहिलं जे आहे ते घेतलं एरिया. तर एरिया जो आहे तर एरिया म्हणजे काय असणार त्याचा फॉर्म्युला लेंथ इंटू वेट. आता लेंथ जी आहे ती आपण मीटर मध्ये मोजणार आहे आणि ब्रेथ सुद्धा मीटर मध्ये मोजणार आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर ह्या दोन्ही काय असणार आहे लेंथ असणार आहे नाही का. आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितली लेंथ, तर ब्रेथ जी असणार आहे ती सुद्धा काय असणार आहे लेंथच असणार आहे कारण की ती सुद्धा आपण कशामध्ये मोजणार आहे मीटर मध्ये मोजणार आहे. म्हणजे ही जी डेरिव्हेड क्वांटिटी आहे इट्स डिपेंड ऑन टू फंडामेंटल क्वांटिटीज. आता यामध्ये जे काही तुमचं युनिट असणार आहे ते असणार आहे मीटर स्क्वेअर. नंतर सेकंड जे आहे ते आहे व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी फॉर्म्युला जो असणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण त्याचं जे फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे ती असणार आहे लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे तर लेंथ असणार आहे आणि टाइम. तर ही जी फिजिकल डिराइव्ड क्वांटिटी आहे ती त्या दोन फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड आहे आणि त्याचा एसआय युनिट जे असणार आहे ते असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन जे आहे इज इक्वल टू चा फॉर्म्युला जो असणार आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम आणि मग यामध्ये सुद्धा व्हेलॉसिटी जी असणार आहे तुमची डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि अपॉन टाइम म्हणजे इथे हे जे ऍक्सेलरेशन जे असणार आहे हे ऍक्सेलरेशन तुमचं
दोन फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असणार आहे. तर हे सर्व जे दिलेलं असणार आहे ह्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असणार आहे. क्वांटिटी जी असणार आहे ते असणार तुमच्या डेराइव्ड क्वांटिटी. मोमेंटम साठी फॉर्म्युला जो आहे मास इंटू व्हेलॉसिटी. तर इथे मास जे आहे ते आपण केजी मध्ये मेजर करणार आहे आणि व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. तर फोर्स मास इंटू ऍक्सेलरेशन. नंतर एनर्जी मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इंटू हाईट. आणि त्याचे जे एसआय युनिट आहे ते सर्व हे जे एसआय युनिट असणार आहे ते बघा किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आता टोटल जे युनिट आहे या युनिटच्या ऐवजी आपण जूल सुद्धा लिहू शकतो. नंतर इकडे बघा फोर्स मध्ये किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच्या ऐवजी आपण न्यूटन लिहू शकतो. जरी इथे युनिट जे आहे ते सिंगल दिसते 1 न्यूटन, तर 1 न्यूटन हे फंडामेंटल युनिट नसणार आहे, हे डिराइव्ड युनिट असणार आहे. कारण की 1 न्यूटन म्हणजे काय असणार आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एनर्जी आपण जूल मध्ये मोजणार आहे. वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि एनर्जी आणि वर्क यांचे युनिट जे आहे ते सेम असणार आहे. तर दोघं जे आहे ते आपण जूल मध्ये मेजर करणार आहे. नंतर पॉवर वर्क अपॉन टाइम आणि त्याचे जे युनिट असणार आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब किंवा त्याला आपण वॅट मध्ये सुद्धा मेजर करतो.